नमस्कार. आज शिवाजी ज्ञानपीठाचा जो शिवोत्सव साजरा होतोय आणि ज्यांनी खरोखर एक अद्वितीय अशी कामगिरी आज म्हणता येईल अशी बजावली, ते सर्वांना परिचित असणारे डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांनी तो शिवोत्सव साजरा केलाय आणि मोडी लिपीतलं जगातील पहिलं असं पुस्तक प्रकाशित झालंय. याबद्दल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. मी आता आभार प्रदर्शनाचं काम करत आहे. माननीय डॉक्टर राहुल सारदा, माननीय डॉक्टर तेजस लोखंडे, माननीय राम वाघोरे, माननीय चंद्रशेखर पालव, माननीय प्रसाद सुतार, माननीय रोहिदास राऊत आणि माननीय तेजस्विनी भावे तसेच ज्येष्ठ अभ्यासक सर्वश्री रामकृष्ण बुटे पाटील, माननीय भाऊ घाडीगावकर, माननीय अरविंद कटकभाऊ, या सर्वांचं या पुस्तकात पाठीमागचे श्रम आणि सातत्य. पुस्तक हा जे आपला केवळ मुखपृष्ठ जरी पाहिलं तरी जे अतिशय अतुलनीय कामगिरी या सर्व लेखकांनी केलेली आहे, त्या सर्वांना इथे व्यासपीठावर मी बोलवतोय. सर्वांचा एक ग्रुप फोटो आहे आणि आजच्या या गुरुभावांचे सर्वस्वी तसेच व्यासपीठावरील सर्वस्वी मान्यवर प्रमुख पाहुणे आणि सर्वच आपल्या प्रेक्षकांचे मी आभार मानतोय. आणि या कार्यक्रमाची सांगता एका ग्रुप फोटो नंतर होईल. हा अविस्मरणीय असा ग्रुप फोटो राहील, कारण इतकं मोठं कार्य या पुस्तकाने केलेलं आहे. मी सर्वांचे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांच्यातर्फे मी सर्वांचे आभार मानतो. यानंतर खड्या आवाजात राष्ट्रगीत होईल. सर्वांना धन्यवाद देऊन एकदा ग्रुप फोटो होईल आणि त्यानंतर खड्या आवाजात राष्ट्रगीत होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार होईल आणि नंतर हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करून प्रोजेक्टर बंद करा की प्रोजेक्टर बंद करा की लाईट येते. कृपा करून सर्व विजय पुरस्कार यांनी यायचं आहे. आपला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे जो आपल्याला पुढील आयुष्यात नक्कीच प्रेरणा देईल. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. ग्रुप फोटोसाठी समोर जे छायाचित्रकार आणि पत्रकार आहेत त्यांनी हा ग्रुप फोटो सगळ्यांना संग्रही ठेवण्यासारखा आहे, म्हणून एकदा ग्रुप फोटो. यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं. SMB न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया. आज रविवार 7 जून 2026 आणि येथे श्री शिवाजी ज्ञानपीठ आयोजित 353वा राज्याभिषेक सोहळा निमित्ताने शिवोत्सव साजरा करण्यात आला. आणि येथे डॉक्टर तेजस लोखंडे हे मोडी लिप्यंतकार आहेत आणि त्यांचे मनोगत आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया येथे व्यक्त करत आहेत. आज या पुस्तक प्रकाशनाच्या औचित्याने आम्ही सगळे 10 लिप्यंतरकार शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट या
डॉक्टर श्री हेमंतराजे गायकवाड यांनी या लिखित पुस्तकाचे आम्ही 10 जणांनी मोडीमध्ये लिखाण करू की त्याचा हा आज पुस्तक म्हणण्यापेक्षा हा ग्रंथ आज प्रकाशित होत आहे. आणि आम्हा सगळ्या लिखाणकारांना हे फार एक आनंदाची बाब आहे की ज्या महाराजांचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रात नाही, जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला लाभलेलं आहे त्या संदर्भातलं हे आज एक ग्रंथ आणि आत्ताच्या अर्वाचीन काळामध्ये हे मोडी लिपीमध्ये आज आपल्याकडे प्रस्तुत होत आहे. मला असं आव्हान असेल की आज आपण मोडी लिपी जगवण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी आम्ही सगळेच लिपीकार ज्या पद्धतीने मेहनत घेत आहोत त्या माध्यमातून आपणही अनेक माध्यमातून मोडी लिपी जी आहे ती शिकावी, तिचा प्रसार करावा आणि ह्या पुस्तकालाही आपल्या परिचित लोकांपर्यंत पोहोचवावं. धन्यवाद. जय श्री. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज श्री शिवाजी ज्ञानपीठ आयोजित 353वा राज्याभिषेक सोहळा निमित्त शिवोत्सव संपन्न झाला आणि येथे कौशल पाटील आणि हे लहान शिव मावळे बाल कलाकार आपल्यासमोर आहेत. आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक सोहळा मुंबईमध्ये कॅसला गुरु हॉल येथे डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांच्या समन्वयाने आणि साधन साकार होत आहे. तर या शिबिरामध्ये शिवभावनी या कवी गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांवर केलेल्या छंदांचं सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांचे फार फार ऋणी आहोत. आणि या दोनही बालकलाकारांनी आणि हा सोबत आमच्यासोबत आरंभ आहे. या आम्ही तिघांनी शिवभावानीतले 21 छंद या सोहळ्यामध्ये सादर केले. याबद्दल या मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर आता ह्या मुलं आपल्यासमोर एक छंद सादर करतील. इंद्रजी मी जमलो बोला. इंद्रजी मी जन्म SMB न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया येथे शिवभावनी हे जे आता काव्य सादर करण्यात आलं आणि येथे अनेक मान्यवर येथे उपस्थित आहेत. तिथे आपले छोटे मावळे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. नमस्कार, माझं नाव आरुण मोहम्मद गायकवाड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक या दिवशी शिवरायांचे कविभूषणांनी लिहिलेले छंद सादर करायला आम्हाला भेटलं. मी डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांचे खूप आभारी आहे. थँक्यू, त्यांनी चान्स दिला. आज 353वा दिवस आहे. आम्हाला या कविभूषणाचे छंद सादर करायला डॉक्टर हेमंतराज गायकवाड सरांनी संधी दिली. याचे आमचे खूप आभार. कविभूषण कविता छंद म्हणाला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कविभूषणांचे छंद कविभूषणांचे छंद म्हणायला मिळाले. मी शिवगर्जना हे बोलून आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज
गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ओम नमो पार्वती पदे हर हर महादेव. SMB न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया श्री शिवाजी ज्ञानपीठ आयोजित शिवोत्सव येथे संपन्न झाला आणि त्याचे मान्यवर येथे उपस्थित आहेत. प्रमुख आपले SMB न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर